श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, माणूस नावाच्या सजीवात मन नावाचा कोपरा वसत असतो. असंख्य गोष्टींचा दडलेला इथे एक खजिना असतोय. काही स्वप्न पूर्ण झाल्याचा आपल्याला आनंद असतो, तर काही स्वप्न अपूर्ण असल्याचा गंध इथे दरवळत राहतो. आठवणींचा खेळ हा रोज चालू असतो आणि याच खेळात स्वतःलाच मात्र हरवून बसतो. श्रोतेहो, पर्वा नसते कुणाला याची, जो तो आपली गरज भागवत असतो. मन नावाचा कोपरा मात्र आशेच्या हिंदोळ्यावर जगत बसतो. श्रोतेहो, समजून घेण्यास कठीण असला तरी अशक्य मात्र नक्कीच नसतो. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. घर सुटतं पण आठवणी कधी सुटत नसतात. जीवनात आई नावाचं पान हे कधीच तुटत नसतं. सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात, शेवटच्या श्वासाबरोबर आई हे शब्द राहतात. जसं परीक्षा बिना पेपर नाही, तसं अनुभवाशिवाय जगणं नसतं. वस्तू ही लाख रुपयाची असो किंवा 1 रुपयाची असो, ती फक्त स्वतःच्या कष्टाची पाहिजे. पुरुषानं घराबाहेर झालेल्या वादाच्या रागात आपली मर्दानगी ही घरातल्या स्त्रीवर कधीच गाजवू नये. 4 भिंती बांधल्या पुरुषानं म्हणजे घर बनत नसतं. जेव्हा एक स्त्री म्हणजे लक्ष्मी त्या घरामध्ये रोज स्वतःला गाडून काम करत असते, तेव्हा त्या घराला घरपण येत असतं. जीवनात कमीत कमी एक मित्र हा काचेसारखा आणि एक मित्र सावलीसारखा जरूर कमवा. कारण काच कधी खोटं नाही दाखवत आणि सावली कधी साथ नाही सोडत. कोणावरही विश्वास ठेवताना 1000 वेळा विचार करावा आणि ठेवलाच विश्वास तर निदान हातच्या नेहमी राखून ठेवावा. आपली चूक नसेल तर राजालाही माफी मागू नका, आणि आपली चूक असेल तर भिकाऱ्यालाही माफी मागायला लाजू नका. मैत्री कधी कोणासोबत होईल हे सांगता नाही येत. मैत्री एक असं घर आहे ज्याला दरवाजा नसतो. जीवनात कधी संकट आली तर त्यांच्यावर पाय देऊन उभं राहा. त्यामुळं संकटांची उंची कमी होईल. घर हे झोपडी असो किंवा बंगला, जर संस्काराची साथ असेल तर ते मंदिर झाल्याशिवाय राहत नसतं. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं हे नशिबानं मिळत असतात. विष आणि शब्द हे एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात गेला तर तो जीवन संपवतो, आणि गैरसमजुतीचा एक शब्द हा कानात शिरला की तो मोठी मोठी नाती संपवतो. पुरुषांना माहेर नसतं. त्यांना फार कंटाळा आला की ते मित्रांकडे जात असतात. गोड आवाज किंवा सुंदर चेहऱ्यामुळं नाती टिकत नाहीत. स्वच्छ हृदय आणि खऱ्या विश्वासामुळे टिकत असतात. रागावणारं आणि म्हणवणारं, भांडणारं आणि सतावणारं हे कधी सोडून जात नसतं.
रागावलेली व्यक्ती ही रागाच्या भरात काहीही बोलू शकते, पण आपलं कधीच वाईट नाही करू शकत, कारण त्या व्यक्तीच्या रागात काळजी आणि मनात प्रेम असतं. कौतुक किती करायचं तेवढं करा, पण अपमान विचारपूर्वक करा, कारण अपमान हे कर्ज आहे जे प्रत्येक जण संधी मिळाल्यावर व्याजासह फेडतो. आरसा दिसायला नाजूक असतो, पण त्याच्यासारखं खरं दाखवायची हिंमत कुणातही नसते. आयुष्यात असं कोणीतरी नक्की हवं, ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून सारं विचार सोडून निवांत झोपता येईल. मोठेपणा हा नक्कीच असावा, पण तो मनाचा असावा, दाखवण्याचा नसावा. सांगणारे खूप असतात, ऐकणारा हुशार पाहिजे. जेव्हा मनातल्या भावनांना ठेच लागत असते, तेव्हा शब्दांपेक्षा अश्रू हे जास्त जवळचे वाटत राहतात. ती आहे म्हणून हे विश्व आहे, ती आहे म्हणून घराला घरपण आहे, ती आहे म्हणून नात्यात जिवंतपण आहे. तिचा सन्मान करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं. गैरसमज हा एकदा मनात तयार झाला की सरळ माणसाच्या सरळ गोष्टी देखील वाकड्या वाटत राहतात. संयम ठेवा. कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी मनावर संयम ठेवणं, शांत राहणं हेच खरं शौर्याचं लक्षण असतं. संयम हीच जीवनातील खरी परीक्षा आहे. जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल, तेवढंच तुमचं यश मोठं असेल. काही निर्णय घेताना विचारायचं नसतं, तर ठामपणे सांगायचं असतं. जी लोक तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात, त्यांचं निकाल लावण्याचं सामर्थ्य हे स्वतः जवळ ठेवा. आयुष्यात जे घडले आणि जे घडणार आहे ते चांगल्यासाठीच घडणार असतं. टाइमपास करायला कितीतरी साधनं आहेत, पण माहीत नाही की आजकाल लोकांना दुसऱ्याला त्रास देण्यात मोठा आनंद वाटतोय.